श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या पादुकाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब, हार मानू नकोस, कारण तू जिथे थांबायचा विचार करत आहेस तिथूनच तुझं आयुष्य बदलायला सुरू होणार आहे. जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. काही लोक या संघर्षात हरतात तर काही लोक यातून शिकून पुढे जातात. फरक फक्त विचाराचा असतो. जर तू आजच पडला असेल तर लक्षात ठेव, उद्या उठवण्यासाठी तू पडला आहेस. लोक काय म्हणतील हा विचार तू सोडून दे कायमचं, कारण लोक बोलणारच. तुझं काम आहे करून दाखवणं. जेव्हा तू यशस्वी होशील ना, तेव्हा हेच लोक तुझ्यासमोर उभा राहून टाळ्या वाजवतील. तुझ्या आयुष्यात काही लोक तुला कमी समजतील, काही तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण लक्षात ठेव, तुझी ताकद तुझ्यात आहे. जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतेही अडथळा तुझ्यासाठी मोठा नाही. आज तू जे कष्ट घेतोय ते उद्या तुला इतरांपासून वेगळं बनवणार आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश तुला मजबूत बनवत आहे. म्हणून रडू नकोस, लढत राहा. स्वतःला रोज एक गोष्ट सांग, मी करू शकतो. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा जगात काही अशक्य राहत नाही. लक्षात ठेव, आजचा संघर्ष उद्याचे यश ठरत आहे. म्हणून थांबू नकोस, पुढे चालत राहा. आज जो तुला दुर्लक्ष करतोय उद्या तोच तुझं नाव अभिमानाने घेणार आहे. आयुष्यात कोणी साथ देत नाही, नशीब साथ देत नाही, परिस्थिती पूर्णपणे विरोधात आहे. पण खरी गोष्ट हीच की आज तो क्षण आहे जिथून तुझी खरी परीक्षा सुरू होत आहे. जेव्हा कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवायला शिक. कारण बाहेरचा आधार तात्पुरता असतं, पण स्वतःचा आत्मविश्वास कायमस्वरूपी असतो. तुझ्या आतील प्रत्येक अडथळा तुला थांबवण्यासाठी नाही तर तुला मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक वेदना तुला काहीतरी शिकवते आणि प्रत्येक अपयश तुला पुढच्या यशासाठी तयार करत आहे. जे तुला हसले, ज्याने तुला कमी लेखलं, त्यांना उत्तर देण्यासाठी तुझे शब्द नाही तर तुझं यश त्याच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असणार आहे. आज जरी तुझा मार्ग कठीण असत असला तरी चालत राहा, कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय होणारच. एक दिवस असा येईल जेव्हा तो मागे वळून बघशील आणि तू स्वतःलाच गर्वाने पाठ थोपटशील. होय बाळा, आज हा संदेश पूर्णपणे आयुष्य बदलणार आहे. तू म्हणतोस मला जमणार नाही, पण तुला ते जमत असतं. पण तू स्वतःवरच विश्वास ठेवत नाही. जगात सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहीत आहे का? तो बाहेर नसून तुझ्या आत आहे. तुझी भीती, शंका, नकारात्मक विचार. जोपर्यंत त्यांना तू हरवत नाहीस तोपर्यंत कोणतीही लढाई तू जिंकणार नाही. भीती म्हणजे थांब, धैर्य म्हणते पुढे जा, अपयश म्हणतात तू संपलं. आज तुझी मेहनत म्हणते आता खरी सुरुवात आहे. तुला पडायचं नाही असं नाही, पण प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहायचं आहे. कारण जे लोक कधी हार मानत नाही तेच इतिहास घडवतात. आज तुझ्याकडे काहीच नसेल, पण उद्या सगळं तुझंच असणार आहे. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ते म्हणजे स्वतःवरचा विश्वास. तुझं यश कोणालाही दिसत नाही जोपर्यंत तू लढत नाहीस. म्हणून उठ, लढ आणि जिंकण्यासाठी तयार राहा. ज्याने तुला रडवलं त्याची चिंता करू नकोस, कारण ज्यावेळी सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक नवीन मार्ग देव आपल्याला दाखवत असतो. जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. बाळा, आयुष्यात काही लोक अचानक सोडून जातात, त्याच्यावर तू खूप विश्वास ठेवतोस, प्रेम करतोस. त्या क्षणी तुला खूप वेदना होते, पण हाच तो क्षण जिथे तू मजबूत बनायला सुरुवात करतोस. लक्षात ठेव, जे तुझ्या आयुष्यातून निघून गेले ते कायमचे
तुझ्यासाठी नव्हतेच, कारण कधीही तुझ्याकडून भगवंत काही काढून घेत नाही. तो त्याऐवजी काहीतरी चांगलं देण्यासाठी तो जागा रिकामं करत असतो. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा घाबरू नकोस. त्या बंद दरवाजामागे एक नवीन मार्ग तयार होत असतो, जो तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. तुला सोडून गेलेल्या लोकांसाठी रडण्यात वेळ वाया घालवू नकोस. त्यावेळेस स्वतःला इतकं मजबूत बनव की एक दिवस तेच लोक तुला पाहून आश्चर्यचकित होतील. विश्वास ठेव, देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. आज जे हरवले त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी उद्या तुला मिळणार आहे. विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. जो माणूस तुझ्या वाईट वेळेत साथ देत नाही, तुझी चांगल्या वेळेसाठी योग्यच नाही, त्यांनी तुला सोडलं हे दुःख नाही, ते देवाने तुला दिलेलं एक शिकवण आहे. कधी कधी देव आपल्याला आयुष्यातील काही नकारात्मक लोकांना दूर करतो, कारण त्यांना माहीत असतं की ते लोक पुढे जाऊन तुला तोडणार. आज ते गेले म्हणून तू एकटा नाहीस, तर तू आता योग्य मार्गावर चालायला मोकळा झाला आहेस. देव तुला अडवण्यासाठी नाही, तर तुला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून थांबवण्यासाठी ते दरवाजे बंद करत आहे. तुझं आयुष्य थांबवलं नाही, ते फक्त दिशा बदलत आहे आणि ही नवीन दिशा तुला तुझ्या खऱ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. लक्षात ठेव, ज्यांनी तुला सोडलं ते तुझ्या आयुष्याचं शेवट नव्हते, ते तुझ्या नव्या सुरुवातीचं कारण होते. होय माझ्या लेकरा, विश्वास असेल तर माझं नशीबही बदलणार असे तू टाईप कर. माझ्या बाळा, तुझी प्रत्येक भीती, प्रत्येक शंका आता दूर होणार आहे. जर तू स्वतःवर विजय मिळवला तर या जगात कोणतीही ताकद नाही तुला थांबवण्याची. ज्यांनी तुला सोडलं त्याच्यावर राग धरून बसू नकोस. तुझं यश त्यांना बोलवणार आहे. तुझी वेळ येणार नाही, तुझी वेळ आणणार आहेस. आज तू एकटा असशील, पण उद्या सगळे जग तुझ्यासोबत असणार आहे. लक्षात ठेव, शत्रूला हरवायचं असेल तर स्वतःला मजबूत बनवावं लागेल. त्याला तुझं नाव ऐकून भीती वाटली पाहिजे असं तुला काम करावं लागेल. म्हणून चिंता सोड, टेन्शन सोड, भगवंताचे नाव घेत राहा. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.